श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्री वल्लभ चरितामृत लेखमाला, लेखक क्रमांक 48। श्रीपादांची भक्ती कशी करावी शिकवणारा ग्रंथ श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत। श्रीपाद श्रीवल्लभ नेहमी म्हणत की बापनावधानी, नरसिंह वर्मा व व्यंकटप्पय्या श्रेष्ठी या 3 घरांच्या प्रेम ऋणात मी कायमचा बंदी आहे। या घराण्यांच्या पिढ्यानपिढ्यावर माझा अनुग्रह राहील। या 3ही घरांना माहित होतं की अत्री अनुसयेच्या पोटी जे दत्तप्रभू अवतरले तेच आज पिठापुरात आपल्या घरात खेळत आहेत। संपूर्ण चरितामृत ग्रंथात कोठेही या 3ही घरातील व्यक्ती स्वतःच्या अडचणी, संकट श्रीपादांना सांगताना त्यातून सुटका मागताना दिसत नाहीत। एकदा श्रीपाद श्रेष्ठींच्या घरी खेळत होते। श्रेष्ठी झोपाळ्यावर बसलेले होते। श्रीपादांनी स्वतःहून विचारलं की आजोबा, आज तुमच्या चेहऱ्यावर उदासी का? श्रेष्ठींनी मग श्रीपादांना सांगितलं की अमुक अमुक तज्ञ ज्योतिषाने मी आज मरणार आहे असं सांगितलं आहे। व श्रेष्ठींना छातीत कळ आली आणि ते आई म्हणाले, त्याच वेळी सुमती महाराणी आई म्हणून मला का बोलावले असं म्हणत बाहेर आल्या आणि श्रीपादांनी जवळ बांधलेल्या बैलाकडे रोखून पाहत हट म्हटलं आणि तो बैल जागेवर गतप्राण झाला। गंडांतर असून देखील श्रेष्ठींनी श्रीपादांना ते सांगितलं नाही। किती श्रेष्ठ भाव होता श्रेष्ठींचा, आणि त्यांचे इष्टदैवत तर त्यांच्याही पुढे 2 पावलं। नका सांगू तुम्ही, पण मला सगळं समजतं। तुमच्यावर जे काही येणार असेल ते मला न विचारता, माझी परवानगी न घेता तुमच्यापर्यंत पोहोचेल ही कसं? ही झाली 100 नंबरी भक्ती। 2011 साली महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी दुपारी माझ्या बाबतीत एक प्रसंग घडला। नंतर पौर्णिमेला मी सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर यांच्या दर्शनास गेलो। बाबांच्या रूम मध्ये मी पाय ठेवताच बाबा बोलले, अरे तेरी मौत आई थी, मैंने तुझे बचाया। हा प्रसंग स्वतंत्रपणे लिहीन। हिराचंद गोपालचंद कोठारे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।